मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी महाराज तुमचे सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही मी स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते। आणि आज या श्रीमद भागवत गीतेला सुरुवात करत आहे, तर तुमच्या अशाच कमेंट्स मला करत राहा छान छान, म्हणजे तुमच्यापर्यंत मी चांगले चांगले व्हिडिओ, चांगल्या कथा, चांगल्या स्टोरी पोहोचत राहील। तर अशाच या व्हिडिओ ऐकण्यासाठी, कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही कोणत्या गावाहून माझी ही कथा ऐकत आहात तर कमेंट्स करून नक्की सांगा, म्हणजे मला खूप आनंद येतो तुमच्या गावाचं नाव ऐकलं म्हणजे। तर अशा छान छान गावांच्या नावाचे कमेंट्स करत राहा। जास्त करून नाशिक, मुंबई, डोंबिवली, बोरोली, कल्याण, पुणे, बीड, सातारा, कोल्हापूर, साऊथ आफ्रिका, अशा खूप काही गावांच्या, अजून काही आहेत खेड्यांवरचे गावं जे मोठे मोठे नावं आहेत, तर मी ते तुम्हाला सांगितली। सातारा, सोलापूर वगैरे खूपच गावांच्या कमेंट्स आल्या, तर धन्यवाद। आणि लोकप्रिय गायिका सिंगर आहे पुण्याची, तर चारुशिला मॅमला पण मी खूप मनापासून आभार मानते की ते पण वेळ काढून माझ्या सर्व कथा ऐकत आहात। आणि इकडून बोरोलीकडून बी शीला मुजमदार करून आहे, कोणी सांसद आहे, असे खूप काही कमेंट्स आहे मोठ्या वरिष्ठ लोकांच्या, तर त्यांना पण मी मनापासून धन्यवाद करते, थँक्स म्हणते। आणि ज्यामुळे माझ्याहून सर्व मोठे वरिष्ठ लोकांच्या ज्या कमेंट्स येत आहेत, मला असं वाटतं की तुमच्या बोलण्याहून, भाषाहून तुम्ही माझ्याहून खूप मोठे आहेत, तर त्यांना मी प्रणाम करून आज या भागवत गीतेला सुरुवात करणार आहेत। आणि जे छोटे माझे भाऊ बहीण आहे त्यांना आशीर्वाद, स्नेह, प्रेम देऊन मी आज कथेला सुरुवात करणार आहे। तर अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट्स नक्की करा, जास्तीत जास्त जणांना शेअर पण करा। ह्या भागवत गीता म्हणजे आपण ऐकल्याने सुद्धा आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळते, आपल्या पितरांना मोक्ष प्राप्ती मिळते। आणि तुम्ही जर घरात हे कथा ऐकत आहात, श्रवण करीत आहात, तर तुमचा चेहरा बघून जर कोणी तुमच्या घरातले व्यक्ती, जे पण तुमचा मुलगा, मुलगी, नवरा वगैरे कोणी बायको या सासू सासरे जे पण दिराणी बाहेर गेलेले आहेत ना, तुमचं दर्शन करतील चेहऱ्याचं, मुखाचं, तरी सुद्धा त्यांचा उद्धार होऊन जाईल, असं या कथामध्ये सांगितलंय। 13व्या अध्यायामध्ये एका चंडालींनी किती घोर पाप केलेले होते, या अध्यायामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की तिने मनवंतर पर्यंत तिने खूप काही असंख्य पापे करून घेतलेली होती, पण तिने एका फक्त ब्राह्मणाचे, ज्या जांबिका देवी हे शिवलिंगाचं एक मंदिर होतं तिथे, तर जांबिका देवी या नावाने जे मंदिर होतं तिथे एक ब्राह्मण काय करत होता, 13व्या अध्यायाचा पाठ वाचलेला होता। आणि त्या 13व्या अध्यायाचा पाठ वाचलेल्यानंतर ते रोज कथन करत होते। त्या चांडालींने फक्त काय केलं, त्या ब्राह्मणाचा चेहरा बघितला आणि ती पापमुक्त होऊन चांगलं देह तिला प्राप्त झालं। आणि आपण तर ह्या कथा, आपण तर स्वतः आपल्या घरात ह्या कथा श्रवण करत आहात, तर आपला किती उद्धार होईल, आपलं किती जीवन चांगलं होईल, आपल्या मुलाबाळांची धन, यश, कीर्ती, मान, सन्मान, प्रतिष्ठा वाढवण्यामध्ये मदत होईल, 7 जन्माचे दारिद्र्य दूर होतील आणि 7 जन्मांपर्यंत, 7 पिढ्यांपर्यंत आपल्या घरात धनधान्याचे भांडार भरलेले राहतील। तर मित्रांनो, या पितृपक्षामध्ये जेवढी आपण पितरांची सेवा केली तेवढं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। जास्त डोक्यात काही विचार करायचे नाही, खूप उपाय चालू राहतात, खूप कोणी काय सांगतं, कोणी काय सांगतं, पण एकच उपाय रामबाण इलाज आहे। जिंदगीभर, जीवनभर तुम्ही हा एकच उपाय अपनावा। जास्त तगडक करायची जरूरत नाही, फक्त 2 मिनटं, जास्त नाही, दररोज, रविवार सोडून दररोज, तर तुम्ही फक्त पिंपळाची झाडाची पूजा करा। आणि जर तुम्ही दररोज नाही करू शकत, पण या 15 दिवस तरी करा। एक पाण्याचा कळसा भरा, त्या पाण्याच्या कळशामध्ये काळी तीळ, गंगाजल, कच्चे दूध, फूल असेल तर फूल असं टाकून तुम्ही फक्त पिंपळाच्या जडामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत पाणी सोडा। जर 7.5 सुद्धा तुम्हाला कोणाला लागलेली असेल तर 7.5ची ढैया सुद्धा कमी होते। त्याशिवाय त्या व्यक्तीवर महालक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होते। आणि तुम्हाला जर शक्य असेल तर 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप त्या पिंपळाच्या मोठ्या वृक्ष असेल त्या वृक्षाखाली तुम्ही म्हणा, त्यांची छाव, त्यांची सावली आपल्या डोक्यावर, अंगावर पडली पाहिजे। त्यांची सावली आपल्या अंगावर पडते म्हणजे आपले असंख्य पाप कमी होतात असं सांगितलेलं आहे शास्त्रांमध्ये। आणि तसंच पिंपळाच्या झाडापेक्षा आपल्याला बेलाचं जे झाड असतं त्याला पण तेवढंच महत्त्व आहे। बेलाच्या झाडाची सावली जशी जशी आपल्या अंगावर पडते, जितका वेळ आपण तिथं बसून राहतो तितके आपले असंख्य पापे जळून भस्म होऊन जातात। बेलाच्या
पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंग बनवून त्याचा अभिषेक करून शिवलीला अमृत 11वा अध्याय वाचा. त्याच्याने सुद्धा आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. काही कमेंट्स आल्या, कोणाला 12 वर्ष झाले, 15 वर्ष झाले, मुलं बाळं नाही, कोणी म्हणतं धनधान्य नाही, कोणाला काही 7.5 आहे. तर एक रामबाण इलाज दुसरा. पहिला तुम्हाला पिंपळाच्या झाडाची पूजा सांगितली मी, तर ती फक्त 2 मिनटं करा रविवार सोडून. आणि जर साखर असेल तुमच्या, जर साखर तर प्रत्येकाच्या घरी राहते, साखरसुद्धा तुम्ही मुंग्यांना खायला घेऊन जा. पिंपळाच्या झाडाखाली काड्या मुंग्या राहतातच. गूळ नाही तर साखर नक्की तुम्ही घेऊन जा. आणि एक बतासा नाही तर बताशे असतील तर बतासा तिथं ठेवा. जेवढ्या मुंग्या त्या आपली साखर, गूळ, बतासा, जे बी गोडधोड खीर असेल खीर, ते जेवढ्या मुंग्या खातात तेवढ्या करोडो लोकांना अन्नदान झालेल्याचे पुण्य आपल्या पदरी पडतं. करोडो लोकांना, मुंग्यांना जर आपण जेवण दिलं तर करोडो लोकांचे अन्नदान झाल्याचे पुण्य आपल्या पदरी पडतं. आणि आपली 7 जन्माची दारिद्र्य दूर होते आणि मुलांची प्रगती होण्यास मार्ग सापडतो आपल्याला. आणि दुसरी म्हणजे एक गोष्ट अशी, हा एक उपाय तुम्हाला 5 मिनटं 2 मिनटं श्रद्धानुसार सांगे. श्रद्धा विश्वास ठेवून करा तुम्ही, 1.25 महिन्यातच तुम्हाला फरक दिसेल. दुसरा उपाय म्हणजे रामबाण उपाय आहे. तो पण माणसांना, पुरुषांना तर वेळ नाही राहत, बायकांनीच पूजापाठ पण केली तरी पण आपलं घर स्वर्ग बनते. तर बायकांनाच, महिलांनाच सांगत आहे मी. तर प्रदोष काळामध्ये ज्यांना जी पण प्रॉब्लेम असेल, जी पण म्हणजे कोणती पण, आता मला माहिती नाही तुमच्या मनात काय प्रॉब्लेम आहे. हर एकाच्या जीवनात प्रॉब्लेम राहतात, हर एकाच्या जीवनात काही ना काही इच्छा राहतात त्यांच्या, माझ्यांपासून तर तुमच्यांपर्यंत, की प्रत्येकाच्या इच्छा राहतात की ही माझी पूर्ण होऊ दे. आणि इच्छा आशा राहतात, त्या आशाए बढवतात. इच्छा कशा राहतात, जसे आता माझी मुलगी डेंटिस्ट फायनलमध्ये झालेली, ती गोल्ड मेडलिस्ट आहे. येणाऱ्या 6 वर्षापासून माझी मुलगी 6 वर्षापासून मोठ्या मोठ्या ट्रॉफी आणि 1 नंबरनेच पास होते. ती भोपाळमध्ये प्रत्येक पुऱ्या कॉलेजमध्ये 1 नंबरने पास होते. तर आता माझी ही इच्छा आहे की माझ्या मुलीचं BDS तर कंप्लीट झालेलं आहे, पण आता माझी मुलगी MDSमध्ये एकदम टॉपवर विश्वची डॉक्टरीन होईन, गव्हर्नमेंट कॉलेज भेटे. तर आशा आहे आपल्या बढतात, आशा आहे बढतात, वाढत जातात. हिंदीमध्ये वर्ड येतात तर थोडं समजून घ्यायचं. आपल्या आशा आहे, जे आपल्या इच्छा आहे, तर त्या वाढत जातात आपल्या मुलांच्या प्रती, की त्यांची खूप काही प्रगती हो, माझा मुलगा खूप मोठा बिझनेसमॅन हो. असं प्रगती आपली, जे छोटे छोटे आपण जर जे मार्ग राहतात त्याच्यात जर आपल्याला यश आलं तर आपण काय म्हणतो की एक पावतरी चढलो, वरच्या पावतरीला आपण चढत जाऊ, त्याच्या वरच्या पावतरीमध्ये आपण चढत जाऊ. तर आशा आहे, इच्छा आहे आपली बढत जातात. आशा आहे माझ्या मुलीचं पण गव्हर्नमेंटमध्ये कॉलेजला जाता MDS करता नंबर लागो, ही मी श्रीकृष्ण भगवानला प्रार्थना करते. तुमच्या आशीर्वादाने माझ्या मुलांचं, सर्वांचं, आमचं फायनान्शियल वगैरे पण सर्व चांगलं आहे. मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता रात्रीच्या वेळ, याच्यामध्ये माझी मुलगी आणि माझ्या मुलाचा, काही आमच्या दोघांचे, आमची फॅमिली, मी तर जॉईंटला राहते, 10 लोक आहे आम्ही. गेल्या 25 वर्षापासून मी जॉईंटलाच आहे. सासू सासरे, दीर दिराणी, तिचे 2 मुलं, माझी मुलगी भोपाळला आहे, मुलगा इथंच आहे पण तो बाहेरून अपडाऊन B.Pharmacy करतो, बिझनेसमॅन व्हायचं आहे तर त्याला मेडिकल लाईनचं. तर अशी ही, तर आपल्या इच्छा आहे तर आपल्या ह्या वाढत जातात. मी बऱ्हाणपूर जवळ शहापूर गाव आहे तिथे राहते MP कडे. तर आपल्या मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला ही पूजा पाठ करत राहायची आहे. दुसरं म्हणजे की आपल्या कोणत्या पण इच्छा राहिला तर एक रामबाण इलाज, काहीच कोणतीच पूजा जास्त करायची नाही. फक्त एक प्रदोष कालामध्ये, नाही प्रदोष कालमध्ये तुम्हाला वेळ मिळाला तर शिवलीला अमृत हा अध्याय केव्हा पण ऐका. सकाळी 4 वाजेपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही शिवलीला अमृत अध्याय 11वा शालिनी भक्तिसागरवर बी भेटून जाईल तुम्हाला. माझे दर सोमवारी 11वा अध्यायच येईल, कारण मला कमेंट्स 11व्या अध्यायाच्याच येतात. सोमवारी माझा तोच अध्याय राहतो. कसे पण तुमची प्रॉब्लेम असे, फायनान्शियल बरकती नाही, काही तुम्हाला जे पाहिजे असेल ते, फक्त शिवलिंगाला अभिषेक घाला. अभिषेक घातल्यानंतर चंदन, सफेद फूल, चावल, अक्षत, काळी तीळ, गहू, जव, धतुरा, बेलाचं फळ जाळून घ्यायचं एका याच्यामध्ये, भांड्यामध्ये. आणि ते बेलाचं फळ जाळल्यानंतर मधला जो गुद्दा राहतो त्याला बारीक कपड्याने छानून घ्यायचं, छान गाळून घ्यायचा. आणि ती बारीक बेलाची भस्म ती शिवाला अर्पण करा. याच्याने लक्ष्मी प्राप्ती नक्की 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 होईल, म्हणजे होईल. मनापासून
श्रद्धापासून बेलाच्या झालेल्या गुद्द्याची भस्म शिवाला अर्पण करा. 12ही महिने अर्पण करा, नाहीतर जेव्हा तुम्हाला श्रावण महिन्यात अर्पण करायचे, जेव्हा तुम्हाला मिळालं तेव्हा अर्पण करा. अशी तुम्ही शिवलिंगाची, शिवलीला अमृताच्या कथाची अध्यायाची 11व्या अध्यायाची पूजा करा. एक पाण्याची बाटली जवळ ठेवा, एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, 2 अगरबत्त्या, अगरबत्त्यांची थोडी राख. मी रक्षा बोलते तर कमेंट्स येतात की रक्षा काय? रक्षा म्हणजे राख. जे अगरबत्त्यांची जी राख आहे ती एका डब्बीत टाका, जमा करा, आणि नाही तर ती राख त्या पाण्याच्या बाटलीत टाका. आपल्या घरात शिंपडा, आपल्या मुलांना प्यायला द्या, आणि तुमची जी इच्छा आहे ती शिवाला बोला. त्याच्यात जी आखरीमध्ये 8 लाईनांच्या पहिले येतं पहा की मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात, रुद्राभिषेकाचे पुण्य मिळते, 1000 गाई दान केल्याचे पुण्य मिळते, मोक्ष प्राप्ती होते, आणि पिशाच पीडा, रोगपीडा या व्यक्तीला बाधत नाही. शिवाय त्या व्यक्तीवर त्याच्या घरी महालक्ष्मी स्वतःहून चालत येते, असं या मागच्या 8 लाईनांमध्ये सांगितलं आहे. आणि ज्या वेळेस बोललेली आहे की मनातल्या इच्छा पूर्ण होतात, त्यावेळेस तुम्हाला आपली इच्छा लगेच तिथं शिवाला सांगायची, म्हणजे आपली इच्छा लगेच पूर्ण होते. आणि मग ते पाणी आपण प्या. म्हणजे दररोज करा ही प्रक्रिया तुम्ही. आता मला तर 8 वर्ष झाले, मी दररोज करत आहे माझ्या मुलांसाठी. तर तुम्ही सुद्धा हे एकच रामबाणीलाच प्रदोष कालामध्ये शिवलीला अमृताचा 11वा अध्याय दररोज करा. तर अशी ही पूजा तुम्हाला करायची. 2 उपाय मी तुम्हाला एकदम रामबाण सांगितले, जीव तोडून तोडून सांगत आहे, कळवळीची विनंती करून करून सांगत आहे. तुमच्या कमेंट्स ऐकून मला काही जणांच्या आशा येतात की अतिशय फार दुःख वाटतं त्या कमेंट्स ऐकून. पण तुम्ही एवढं करा म्हणजे तुमच्या इच्छा खरोखरच पूर्ण होतील. आज खूप वेळ घेतला मी तुमचा, 10 मिनटं. तर आता आपण आज अध्याय 6व्याला सुरुवात करणार आहोत. श्रीमद भागवत गीतेचा 6वा अध्याय. श्री गणेशाय नमो नमः. श्री भगवान म्हणाले, अध्याय 6वा. जो पुरुष कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य कर्म करतो तो संन्यासी व योगी होय, आणि केवळ अग्नीचा त्याग करणारा संन्यासी नव्हे, तसेच केवळ क्रियांचा त्याग करणारा योगी नव्हे. हे अर्जुना, ज्याला संन्यास असे म्हणतात तोच योग आहे असे तू समज. कारण संकल्पाचा त्याग न करणारा कोणीही पुरुष योगी होत नाही. योगावर आरूढ होण्याची इच्छा करणाऱ्या मननशील पुरुषाला योगाची प्राप्ती होण्यासाठी निष्काम कर्म करणे हाच हेतू सांगितला आहे. आणि योगारूढ झाल्यावर त्या योगारूढ पुरुषांचा जो सर्व संकल्पाचा अभाव असतो तोच कल्याणाला कारण सांगितला आहे. ज्यावेळी इंद्रियाच्या भोगात किंवा कर्मातही पुरुष आसक्त होत नाही, त्यावेळी सर्व संकल्पाचा त्याग करणाऱ्या पुरुषाला योगारूढ म्हटले जाते. स्वतःचा संसार समुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये. कारण हा मनुष्य स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःचा शत्रू आहे. ज्या जीवात्म्याने मन व इंद्रियासहित शरीर जिंकले व त्या जीवात्म्याचा तर तो स्वतःच मित्र आहे, आणि ज्याने मन व इंद्रियासह शरीर जिंकले नाही त्याचे तो स्वतःच शत्रूप्रमाणे शत्रुत्व करतो. थंड, उष्ण, सुख, दुःख इत्यादी, तसेच मान अपमान यामध्ये ज्याचा अंतःकरणाची वृत्ती पूर्णपणे शांत असते, अशा स्वाधीन आत्मा असलेल्या पुरुषांच्या ज्ञानात सच्चिदानंदन परमात्मा उत्तम प्रकारे अधिष्ठित असतो. म्हणजेच त्याच्या ज्ञानात परमात्म्याशिवाय दुसरे काहीच नसते. ज्याचे अंतःकरण ज्ञान विज्ञाने तृप्त झाले आहे, ज्याची स्थिती निर्वाकार आहे, ज्याने इंद्रिय पूर्णपणे जिंकले आहेत आणि ज्याला माती, दगड आणि सोने समान आहे, त्या योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे असे म्हटले जाते. मित्र, शत्रू, उदासीन, मध्यस्थ, द्वेष करण्याजोगा, बांधव, सज्जन आणि पापी या सर्वांविषयी समान भाव ठेवणारा अत्यंत श्रेष्ठ आहे. मन व इंद्रियासह शरीर ताब्यात ठेवणाऱ्या, निरीच्छा आणि संग्रह न करणाऱ्या योग्याने एकट्यानेच एकांतात बसून आत्म्याला नेहमी परमात्म्यात लावावे. शुद्ध जमिनीवर क्रमाने दर्भ, मृगाजीन आणि वस्त्र आथरून तयार केलेले, जे फार उंच नाही पण फार सकल नाही, असे आपले आसन स्थिर मांडून त्या आसनावर बसून चित्त व इंद्रियाच्या क्रिया ताब्यात ठेवून मन एकाग्र करून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी योग्य अभ्यास करावा. शरीर, डोके आणि मान सरळ रेषेत हलचाल ठेवून स्थिर व्हावे. आपल्या नाकाच्या शेंड्यावर दृष्टी ठेवून अन्य दिशाकडे न पाहता ब्रह्मचर्य व्रतात राहावे. निर्भय तसंच अत्यंत शांत अंतःकरण असणाऱ्या सावध योग्याने मन आवरून चित्त माझ्या ठिकाणी लावून माझ्या आश्रयाने राहावे. मन ताब्यात ठेवलेला योगी अशा प्रकारे आत्म्याला नेहमी मज परमेश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणी लावून माझ्या आत असणारी परमानंदाची पराकष्ट अशी शांती मिळवतो. हे अर्जुना,
हा योग फार खाणाऱ्याला, अजिबात न खाणाऱ्याला फार झोप आला, तसेच नेहमी जागरण करणाऱ्यालाही साध्य होत नाही. दुःखांचा नाश करणारा योग, यथायोग्य आहार विहार करणाऱ्याला, कर्मामध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि झोपणे व जागणे ज्याची यथायोग्य आहे त्यालाच साध्य होतो. पूर्णपणे ताब्यात आणलेले चित्त जेव्हा परमात्म्यात पूर्णपणे स्थिर होते तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेला पुरुष योगयुक्त म्हटला जातो. ज्याप्रमाणे वारा नसलेल्या जागी दिव्याची ज्योत हालत नाही, तीच उपमा परमात्म्याच्या ध्यानात मग्न झालेल्या योगांच्या जिंकलेल्या चित्ताला दिली गेली आहे. योगाच्या अभ्यासाने नियमन केलेले चित्त ज्या स्थितीत शांत होते आणि ज्या स्थितीत परमात्म्याच्या ध्यानाने शुद्ध झालेले सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन सच्चिदानंद परमात्म्यातच संतुष्ट राहतं. इंद्रियातीत केवळ शुद्ध झालेला सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करता येणारा जो अनंत आनंद आहे तो ज्या अवस्थेत अनुभवाला येतो आणि ज्या अवस्थेत असलेला हा योगी परमात्म्याच्या स्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही. परमात्मा प्राप्तरूपी जो लाभ झाल्यामुळे त्याहून अधिक दुसरा कोणताही लाभ तो मानित नाही आणि परमात्मा प्राप्तिरूप ज्या अवस्थेत असलेला योगी फार मोठ्या दुःखानेही विचलित होत नाही. जो दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित आहे, तसेच ज्याचे नाव योग आहे तो जाणला पाहिजे. तो योग न कंटाळता अर्थात धैर्य व उत्साहयुक्त चित्ताने निश्चयाने केला पाहिजे. संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून आणि मनानेच इंद्रिय समुदायाला सर्व बाजूने पूर्णतया आवरून क्रमाक्रमाने अभ्यास करीत परत व्हावे. तसेच धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यात स्थिर करून दुसऱ्या कशाचीही विचार करू नये. हे स्थिर न राहणारे चंचल मन ज्या ज्या शब्दादी विषयाच्या निमित्ताने संसारात भटकत असतात त्या त्या विषयांपासून त्याला आवरून वारंवार परमात्म्यात स्थिर करावे. कारण ज्याचे मन पूर्ण शांत आहे, जो पापरहित आहे, ज्याने रजोगुण शांत झालेला आहे, अशा सच्चिदानंदन ब्रह्माशी ऐक्य पावलेल्या योगाला उत्तम आनंद मिळतो. तो निष्पाप योगी अशा प्रकारे सतत आत्म्याला परमात्म्याशी जोडून सहजपणे परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीच्या अपार आनंदाचा अनुभव घेतो. ज्याचा आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्यस्थित रूप योग्याने युक्त असून जो सर्वांना समभावाने पाहणार आहे, असा योगी आत्मा सर्व प्राणी मात्र स्थित व सर्व प्राणी मात्र आत्म्यात कपिलेले पाहते. जो पुरुष सर्व प्राण्यात सर्वांचा आत्मा असलेला मला वासुदेवालाच व्यापक असलेला पाहतो आणि सर्व प्राण्यांना मज वासुदेवात पाहतो, त्याला मी अदृश्य असं दिसत नाही आणि मला तो अदृश्य सुद्धा असत नाही. जो पुरुष ऐक्यभावाला प्राप्त होऊन सर्व प्राणी मात्रात आत्मरूपाने असलेला मला सच्चिदानंदन वासुदेवाला बसतो, तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात. हे अर्जुना, जो योगी आपल्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांना समभावाने पाहतो, तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो, तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला आहे. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, जो हा समभावाचा योग तुम्ही सांगितला तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहिले असे मला वाटत नाही. कारण हे श्रीकृष्णा, हे मन मोठे चंचल आहे, शोभविणारे, मोठे दृढ आणि बलवान आहे. त्यामुळे याला वशमध्ये करणं म्हणजे वाऱ्याला अडकवण्याप्रमाणेच अत्यंत कठीण समजतो. खरोखरच आपलं मन एवढं चंचल असताना एका सेकंदात किती दूरपर्यंत चाललं जातं. हर सेकंदापरात आपलं मन चंचल राहतं, इकडून तिकडे तिकडून इकडे. आपण आता कथा पण ऐकत आहे तर तुम्ही कथा करता करता सुद्धा तुमचं मन एवढं चंचल आहे की लगेच ध्यान भटकवतं. म्हणून वाऱ्याला वशमध्ये करणं तरी शक्य आहे, पण मनाला वाऱ्याला अडवण्याप्रमाणे अत्यंत कठीण समजावे असे श्रीकृष्ण भगवान स्वतः म्हणत आहे. हे श्रीकृष्ण भगवान स्वतः म्हणत आहे की अडवणाऱ्याप्रमाणेच अत्यंत कठीण समजतो. मी श्री भगवान म्हणाले, हे महाभाव, मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे यात शंका नाही. परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, ते अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येते, ध्यान करल्याने ताब्यात येते, जप करल्याने हे मन ताब्यात येते, मंत्र केल्याने मन ताब्यात येते, मनाला शांती भेटते, ध्यान केल्याने देवाचे चिंतन मनन जप मंत्र केल्याने मन आपलं ध्यान आणि शांत होतं, मनाला आपल्या हातात घेतो आपण. ज्याने मनावर ताबा मिळवला नाही अशा पुरुषाला योग साधणे कठीण आहे. ज्याने मनाला कधी आवरलं नाही, चंचले कुठं बी पळत आहे आणि पळू देत आहे, ते खूपच, त्याला किती बी कार्य केले तरी पण त्याला कठीण आहे. म्हणून सर्वात पहिले मन आपल्या ताब्यात पाहिजे. आपलं मन आपल्याला आत्मविश्वास पाहिजे की नाही, माझा आत्मा हेच म्हणतोय तर मी हेच करेन आणि हे चांगले आहे. बुरे कर्म सोडत जायचे, जे
कर्म आहे वाईट ते सोडत जायचे, चांगले चांगले अप्लाय करत राहायचे. याच्याने आपलं मन आपल्या ताब्यात राहतं. ज्याचे मन ताब्यात ठेवले आहे अशा प्रयत्नशील माणसाला साधनेने तो प्राप्त होणे शक्य आहे असे माझे मत आहे. ज्याने मन स्वतःला साधनेने प्राप्त करून घेतले, तुम्ही किती गणेश पुराण ऐकून घेतले, भागवत कथा ऐकताय, तर तुमचं मन तुमच्या ताब्यात होत आहे, तर तुमचं मन शांत आहे. ध्यान, मन, मंत्र, जप आणि पठन, श्रवण मात्रने मन आपल्या ताब्यात होतं आणि कोणतं बी कार्याला मदत होते. सहकार्य जे बी कार्य केले त्याला आपल्याला यश येतं असे स्वतः श्रीकृष्ण भगवान म्हणत आहे तिथं. असे माझे मत आहे. ज्याने प्रयत्नशील माणसाने साधना, हे तुम्ही भागवद्गीता ऐकत आहे, ही काय साधना, तर याच्याने तुमचं मन काय होईल, शांत होईल. म्हणून साधनेने तो प्राप्त होणे शक्य आहे असे मला वाटते, माझे मत आहे, असं श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला म्हणाले. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, जो योगावर श्रद्धा ठेवणार आहे परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित आहे, असे काय करायचे मग? असा साधक योगसिद्धीला म्हणजे भक्तवत्सर साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो? हे महाभाऊ, भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला, आश्रय रहित असलेला पुरुष छिन्न विछिन्न ढगाप्रमाणे दोघीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत? एक कृष्णा, हा माझा संशय तुम्हीच पूर्णपणे नाहीसा करू शकाल, कारण तुमच्याशिवाय दुसरा हा संशय दूर करणारा मिळवण्याचा संभव नाही. श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे पार्था, त्या पुरुषाचा इहलोकातही नाश नाही आणि परलोकातही नाश नाही. कारण बाबा रे, आत्मद्वारासाठी अर्थात भगवंताच्या प्राप्तीसाठी, भगवतासाठी, भगवद्गीताच्या प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही मनुष्य अधोगतीला जात नाही, तो पुण्यवान होतो. योगभ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळणारा खूप मोठा पुण्यवान असतो. मिळवणाऱ्या लोकांना अर्थात स्वर्गादी उत्तम लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्ष राहून नंतर शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंताच्या घरी जन्म होतो. जो कोणीही भागवत कथा थोडी पण ऐकून घेईल तरी त्याचा आत्मा शुद्ध होऊन तो श्रीमंताच्या घरी जन्म घेईल. किंवा वैराग्यशील पुरुष त्या लोकात न जात ज्ञानी योगांच्या कुळात जन्म घेतो. वैराग्य लोकात नाही जात, तो ज्ञानी लोकांमध्ये जन्म घेतो. परंतु या प्रकारचा जो हा जन्म आहे तो या जगात निसंशय अत्यंत दुर्मिळ आहे. क्वचित लोक हे भागवद्गीता ऐकतात, त्यांनाच हा जन्म प्राप्त होईल. तेथे त्या पहिल्या शरीरात संग्रह केलेल्या बुद्धिसंयोगाला म्हणजेच समत्व बुद्धिरूप योगाच्या संस्काराने अन्यायासाने प्राप्त होतो. हे गुरुनंदना, त्याच्या प्रभावाने तो पुन्हा परमात्मा प्राप्तिरूप सिद्धीसाठी पूर्वीपेक्षा अधिक प्रयत्न करतो. तो श्रीमंताच्या घरी जन्म घेणारा योगभ्रष्ट पराधीन असला तरी त्याला पहिल्या जन्माची अभ्यासामुळे निशंकपणे भगवंताकडे आकर्षिला जातो, कारण त्याने भागवद्गीता ऐकलेली राहते. ज्याने भागवद्गीता ऐकलेली राहते तो परत भगवंताकडे आकर्षिला जातो आणि भगवंताच्या खूप जवळ असतो. ज्या दिवशी कोणती पूजा तुम्ही केली नाही आणि दररोज तुम्हाला एखादी पूजा करायची जर सवय पडली आहे, तर तुम्हाला जोपर्यंत ती पूजा करत नाही तोपर्यंत तुम्हाला दिवसभरात असं वाटतं, आज मी ही पूजा केली नाही, आज मी ही पूजा केली नाही. तर असं का वाटतं? आपण त्या भगवंताच्या खूप करीब असतो, त्या भगवंताच्या खूप जवळ असतो, म्हणून आपले दोघांचे आत्मा मिळलेले राहतात. आत्मा परमात्मा देवांचा आणि आपला आत्मा एक होऊन जातो, म्हणून आपल्याला असं वाटतं. तर आपण भगवंताकडे आकर्षिला जातो आणि तसेच समबुद्धिरूप योगाच्या जिज्ञासू देखील वेदाने सांगितलेल्या सकाम कर्माच्या फळांना ओलांडून जातो. परंतु प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी तर मागील अनेक जन्माच्या संस्काराच्या जोरावर याच जन्मात पूर्ण सिद्धी मिळवून सर्व पापांपासून मुक्त होऊन परमगतीला प्राप्त होतो. जो कोणी भागवद्गीता ही ऐकेल तो परमगतीला प्राप्त होईल आणि सर्व पापांपासून मुक्त होऊन त्याच्या पितरांना सुद्धा मोक्ष मिळेल आणि 7 जन्माचे त्याचे दारिद्र्य संपून जाईल, दारिद्र्य दूर होईल आणि त्याच्या घरी माता लक्ष्मी हमेशा करता वास राहील, असा स्वतः श्रीकृष्ण भगवान म्हणत आहे. तपस्याहून योगी श्रेष्ठ आणि शास्त्र ज्ञानाहून तो श्रेष्ठ मानला गेलेला आहे. सकाम कर्म करण्याहून योगी श्रेष्ठ. म्हणून हे अर्जुना, तू योगी हो, सर्व योग्यात तू श्रद्धावान हो. योगी माझ्या ठिकाणी अंतर्यात्माला स्थापन करून घे, मला अखंड भज. जो मला कोणी अखंड भजतो त्याच्या सर्व कार्यांमध्ये मी यश देतो. तो योगी मला सर्वात श्रेष्ठ वाटतो. जो मला भजतो तो योगी मला सर्वात श्रेष्ठ वाटतो. म्हणून जो कोणी भागवद्गीताचे 2 शब्द सुद्धा पठण करून घेतो तरी सुद्धा त्याचे सर्व कार्यांमध्ये यश येतं, असे स्वतः श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगत आहे. अध्याय 7. श्री भगवान म्हणाले, हे पार्था,
अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन योगयुक्त होऊन तू ज्या योगी संपूर्ण विभूती शक्ती ऐश्वर्य गुणांनी युक्त सर्वांचा आत्मा असणारे मला निसंशयपणेही जाणशील ते ऐक. मी तुला विज्ञानासह तत्वज्ञान संपूर्ण सांगेन. जे मला जाणले असता त्या जगात पुन्हा दुसरे काही जाणवायची शिल्लक राहत नाही. हजारो मनुष्यांमध्ये कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योग्यांमध्ये एकदाच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणवतो. जो कोणी मला खऱ्या स्वरूपाने भसतो त्याची मी सर्व इच्छा पूर्ण करतो. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार अशी ही 8 प्रकारात विभुगलेली माझी प्रकृती आहे. या 8 प्रकाराची भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे. आणि हे महाभाव, हिच्याहून दुसरी जिच्या योगे सर्व जग धारण केले जाते ती माझी जीवरूप परा म्हणजे सचेतन प्रकृती समज. हे अर्जुना, तू असे समज की सर्व भूत मात्र हे 2 प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहे आणि मी सर्व जगाची उत्पत्ती व प्रलय आहे, अर्थात सर्व जगाचे मूळ कारण आहे. हे धनंजया, माझ्याहून निराळे दुसरे कोणतेही परम कारण नाही. संपूर्ण जग दोऱ्याच्या मनीत ओवावे, दोऱ्याच्या मनीत ओवावे असे माझ्यात ओवलेले आहे. म्हणून हे सर्व जग मला पुकारत, सर्व जग मला आवाज देतं. हे अर्जुना, मी पाण्यातील रस आहे, चंद्र सूर्यातील प्रकाश आहे, सर्व वेदांतील ओंकार आहे, आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषतत्व आहे. मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे, तसेच सर्व भूतांचे जीवन आहे आणि तपस्व्यातील तप आहे. हे अर्जुना, तू संपूर्णपणे भूताचे सनातन कारण मला समज. मी बुद्धिमानाची बुद्धी आणि तेजस्व्याचे तेज आहे. हे भरतश्रेष्ठा, मी बलवानाचे बलवान आहे, आसक्तीरहित कामनारहित सामर्थ्य आहे आणि सर्व प्राण्यातील धर्मांना अनुकूल अर्थात शास्त्राला अनुकूल असा काम आहे. आणखी जो मला सत्वगुणापासून, रजोगुणापासून आणि तमोगुणापासून उत्पन्न होणारे भाव व पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होत आहे. सत्वगुण ज्यांना चांगले गुण आहेत, रजोगुण राजासारखे आणि तमोगुण याने अहंकारासारखे असे 3 अर्थ आहेत. तर हे माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहेत असे तू समज. परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते नाही. गुणाचे कार्य असणारे सात्विक, राजस आणि तामस या 3 प्रकारच्या पदार्थांनी सारे जग प्राणी समुदायामध्ये मोहित झालेले आहे. सत्वगुण म्हणजे एकदम चांगले गुण, सत्वगुण, राजसगुण राजासारखे, तामसगुण गर्व अहंकारासारखे असे हे तमोगुण आहे. तर त्यामुळे या 3 गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा मला ते ओळखत नाही. कारण हे अलौकिक अर्थात अतिभूत त्रिगुणात्मक माझी माया फार होण्यास फार कठीण होत आहे. परंतु जे केवळ मलाच निरंतर बसतात त्या मायेला ओलांडून जातात म्हणजे संसार तरून जातात. मायेने ज्याचे ज्ञान हिरावून घेतले असे आसुरी स्वभावाच्या मनुष्यातच नीच असणारे दुष्ट कर्म करणारे मूर्ख लोक मला भजत नाही. हे भरतवंशीय यामध्ये श्रेष्ठ अर्जुना, उत्तम कर्म करणारे अर्थार्थी, अर्थ जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त मला भजतात. त्यापैकी नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्य भावाने स्थित आलेला अनन्य प्रेमी भक्ती असलेला ज्ञानी भक्त आणि उत्तम होय. कारण मला तत्वज्ञान जाणणाऱ्यांनी ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि ते ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे. सर्वच उदार आहे, परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहे असे माझे मत आहे. कारण तो माझ्या ठिकाणी मन बुद्धी असणारा ज्ञानी भक्त आणि अतिउत्तम गती स्वरूप असणाऱ्या माझ्यामध्ये चांगल्या प्रकारे स्थित असतो. पुष्कळ जन्मांच्या शेवटीच्या जन्मात तत्वज्ञान झालेला पुरुष सर्व काही वासुदेवच आहे असे समजावे. मला भसतो तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे. त्या भोगांच्या इच्छाने ज्याचे ज्ञान हिरावून घेतले असे लोक आपापल्या स्वभावाने प्रेरित होऊन निरनिराळे नियम पाळून इतर देवतांची पूजा करतात. जो सकाम भक्त ज्या देवता स्वरूपाचे श्रद्धेने पूजन करतो त्या भक्तांची त्याच देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो. सर्व स्वरूप माझेच आहेत. तो त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडूनच मीच ठरवलेले ते इच्छित भोग मी त्यांना मिळवून देतो. पण त्या मंदबुद्धी लोकांचे ते फळ नाशवंत आहे. असे देवताची पूजा करणाऱ्या देवतांना प्राप्त होतात. माझे भक्त मला कसेही भजवत अंतिम मलाच येऊन मिळतात. जे कोणी माझे भक्त आहे, माझे स्वरूप अनेक आहेत, ते मला भजतात तर ते मलाच येऊन मलाच भेटतील. मूळ माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी अशा परमभावाला न जाणता मला इंद्रियाच्या पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंदन परमात्मा स्वरूप मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रकट झालेला मानतात. आपल्या योग मायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून या अज्ञानी लोक जन्म नसलेल्या अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाही. अर्थात मी जन्मणारा मरणारा असे समजतात. हे अर्जुना,
पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व प्राण्यांना मी जाणतो, पण श्रद्धा भक्ती नसलेल्या कोणाही मला जाणत नाही. हे भरतवंशी अर्जुना, सृष्टीत इच्छा आणि देश यामुळे उत्पन्न झालेला सुख दुःख रूप द्वंद्वांच्या मोहाने सर्व प्राणी अत्यंत अज्ञानाला प्राप्त होता. परंतु निष्काम भावनेने श्रेष्ठ कर्माचे आचरण करणाऱ्या त्या पुरुषांचे पाप नष्ट आहे. हे आसिक्त द्वेषाने उत्पन्न होणाऱ्या द्वंद्व रूपाने मोहापासून मुक्त झालेली आहे असे समजावे. दृढ निश्चयी भक्त मला सर्व प्रकारे बसतात. जे मला शरण येऊन वार्धक्य व मरण यापासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते पुरुष ब्रह्म, संपूर्ण अध्यात्मात आणि संपूर्ण कर्म जाणतात. जे पुरुष आदिभूत, आदिदेव, आदियज्ञ या सर्वांचा आत्मरूप अशा मला अंतकाळही जाणतात ते युक्त चित्ताच्या पुरुष मला जाणतात, म्हणजे मला येऊन भेटतात. अशा या 7व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे. तरी ते हा 7वा अध्याय समाप्त झाला आहे. आता अध्याय 8वा. हे अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा, ते ब्रह्म काय आहे, आध्यात्मिक काय आहे आणि कर्म काय आहे आणि आदिभूत शब्दाने काय सांगितले आहे आणि आदिदेव कशाला म्हणतात, मला सर्व काही सांग. हे मधुसूदना, येथे अधियज्ञ कोण आहे आणि तो या शरीरात कसा काय आहे, तसेच अंतकाळी युक्त चित्ताचे पुरुष तुम्हाला कसे काय जाणतात. श्री भगवान म्हणाले, परम अक्षर ब्रह्म आहे. आपले स्वरूप अर्थात जीवात्मा अध्यात्म नावाने सांगितला जातो. तसेच भूताचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे तो कर्म या नावाने संबोधला जातो. उत्पत्ती विनाश असलेले सर्व पदार्थ अधिभूत आहेत. हिरण्यमयी पुरुष आदी देव आहे आणि हे देहधार्यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, या शरीरात मी वासुदेव अंतर्यामी रूपाने अधियज्ञ आहे. सर्वांच्या प्रत्येकांच्या परमात्म्यामध्ये प्रत्येक देव असतो, पण तो कोणत्या कोणत्या रूपाने बसतो त्या भक्तांच्या मी इच्छा पूर्ण करतो. जो पुरुष अंतकाळी माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. तो मला भेटतो, त्याचे शरीर सोडून देतो. त्यावेळेस त्याने माझे नुसते स्मरण सुद्धा केले तरी त्याचे पाप सर्वे नाहीसे होतात आणि माझ्या स्वरूपाला प्राप्त होऊन जातो. यात मुळीच शंका नाही आहे. हे कुंती पुत्र अर्जुना, हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्यालाच तो जाऊन मिळतो, कारण तो नेहमी त्याच्या भावाचे चिंतन करीत असतो. त्याचे भाव जसा राहिला तसा तो चिंतन करतो आणि त्याला मी तसं प्राप्त करून देतो. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निसंशय मला मिळशील. हे पार्थ, असा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त दुसरीकडे न जाणणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य परमप्रकाश स्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजेच परमेश्वरालाच जाऊन मिळतो. जो पुरुष सर्वज्ञ अनादी सर्वांचा नियामक सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म सर्वांचे धारण पोषण करणारा अतर्क्य स्वरूप सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाश रूप आणि अविद्येच्या अत्यंत पलीकडील अशा शुद्ध सच्चिदानंदन परमेश्वराचे स्मरण करतो, तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळी सुद्धा योग बलाने भुव्याच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्य रूप परमपुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो. वेद वेते विद्वान ज्या सच्चिदानंदन रूप परमपदाला अविनाशी म्हणतात, आसक्ती नसलेल्या यत्नशील संन्यासी महात्मे ज्याच्यामध्ये प्रवेश करतात आणि ज्या ज्या परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी ब्रह्मचर्याचे आचरण करतात, तो परमपद मी तुला थोडक्यात सांगतो. सर्व इंद्रियांची द्वारे अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाला प्राण मस्तकात स्थापन करून परमात्मा संबंधी योग धारणे स्थिर होऊन जो पुरुष ओम मन चित्त एकाग्र बुद्धी सर्वत्र स्थिर करून जो ओम या नावाचा अक्षर रूप, फक्त एका अक्षर कुठला, ओम अक्षर, ओम या अक्षर रूप ब्रह्माचा उच्चार करतो, त्याचे अर्थ स्वरूप निर्गुण ब्रह्मा जो आहे तो मी, त्याचे चिंतन करत तो देह टाकून देतो, तो परमगतीला प्राप्त होतो. जो सर्व त्याचे शरीर एक चित्त होऊन तो शरीर सोडून देतो आणि ओम फक्त त्याच्या तोंडात राहतो, तो परमगतीला प्राप्त होतो, मोक्षगतीला प्राप्त होतो, तो सर्व पापांपासून मुक्त होतो आणि तो मला येऊन भेटतो. तो ओम या अक्षर स्वरूपाचा सर्वात जास्त महत्त्व आहे. हे अर्जुना, जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्य चित्त होऊन नेहमी मज पुरुषोत्तमाचे स्मरण करतो त्या ठिकाणी नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योगाला मी सहज प्राप्त होतो. परमसिद्धी मिळवलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखाचे आगर असलेला क्षणभुंगर पुनर्जन्माला जात नाही. जो माझ्या नावाचे ओम नमो भगवते
वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करीत असतो नेहमी, त्याला पुनर्जन्म भेटत नाही. हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंतचं सर्व लोक पुनर्वृत्ती आहेत, परंतु हे कुंतीपुत्रा, मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही, कारण मी कालातीत आहे आणि सर्व ब्रह्मादिकाचे लोक कालाने मर्यादित असल्याने अनित्य आहे. ब्रह्मदेवाचा एक दिवस 1000 चतुर्युगाचा असून रात्रही 1000 चतुर्युग असते. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे, मी तुम्हाला मन्वंतर आलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, तर मन्वंतर तक ती चांडालीन नरकुंडांमध्ये होते. तर मन्वंतराचं रूपांतर सांगितलं होतं मी तुम्हाला. तर किती हजारो करोडो वर्ष. तसे ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे 1000 चतुर्युग. ब्रह्मदेवाचा एक दिवस 1000 चतुर्युगाचा, 1000 चतुर्युग याने किती शतक, आपले किती जन्म होऊन जातील, मोक्ष प्राप्ती होईल. असूनही 1000 चतुर्युगाचा असतो. जो योगी तत्व जाणतात ते काळाचे स्वरूप जाणणारे आहेत. सर्व चराचर भूत समुदायी ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजेच ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात विलीन होतात. हे पार्था, तोच या भूत समुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे रात्रीच्या आरंभी विलीन होतो, दिवसाच्या आरंभी पुन्हा उत्पन्न होतो. अशा अव्यक्त्याहून आणि पलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे तो परम दिव्य, सर्व भूते नाहीशी झाले तरी नाहीसा होत नाही, याला अव्यक्त अक्षर असे म्हणतात. याला श्रेष्ठ गती असे म्हणतात. ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य परत येत नाही, ते माझे सर्वश्रेष्ठ स्थान आहे, त्याला पुनर्जन्म नाही. हे पार्था, ज्या परमात्म्याच्या ठिकाणी सर्व भूते आहेत, ज्या सच्चिदानंदन परमात्म्याने सर्व जग व्यापले आहे, तो सनातन अव्यक्त परमपुरुष भक्तीनेच प्राप्त होणारा आहे. हे अर्जुनाच्या काळी शरीराचा त्याग करून गेलेले योगी परत जन्माला न येणाऱ्या गतीला प्राप्त होतात आणि ज्या काळी गेलेले परत जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात तो काळ अर्थात 2 मार्ग मी सांगेन. ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे, दिवसाची अभिमानी देवता आहे, शुक्ल पक्षाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरायणाची 6 महिन्याची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेले ब्रह्मज्ञानी योगी वरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात. ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे, रात्रीची अभिमानी देवता आहे, कृष्ण पक्षाची अभिमानी देवता आहे आणि दक्षिणाची 6 महिन्याची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर सकाम कर्म करणारा योगी वरील देवताकडून नेला जातो. चंद्र तेजाला प्राप्त होतो. स्वर्गात आपल्या शुभकर्माची फळे भोगून परत येतो. कारण जगाचे हे 2 प्रकारचे शुक्ल आणि कृष्ण अर्थात देवयान आणि पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत. यातील ज्या मार्गाने गेले असता परत यावे लागत नाही अशा मार्गाने गेलेला तो परमगतीला प्राप्त होतो आणि दुसऱ्या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो, म्हणजे जन्म मृत्यूला प्राप्त होतो. हे पार्था, अशा प्रकारे अशा रीतीने 2 मार्गांना तत्व जाणल्यावर कोणीही योगी मोह पावत नाही. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी समबुद्धी रूप योगाने युक्त हो, अर्थात नेहमी माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो. योगी पुरुष या रहस्याला तत्वाला जाणून घे. वेदाचे पठण, यज्ञ, तप, दान इत्यादी करण्याचे जे पुण्यफल सांगितले आहे ते सर्वाला निसंशय ओलांडून जातो आणि सनातन परमपदाला पोचतो. जो कोणी ही भागवत गीता ऐकतो तो परमपदाला प्राप्त होतो. त्याचे जप, तप, दान हे खूप 7 पिढ्यांपर्यंत पोचतं. तर इथे हा भागवत गीताचा अध्याय 8वा समाप्त झालेला आहे. तर इथे आपण अध्याय 9व्याला सुरुवात करूया. अध्याय 9वा. श्री भगवान म्हणाले, दोष दृष्ट रहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञान सहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो. ते जाणल्याने ते दुःखरूप संसारापासून मुक्त होशील. हे विज्ञान सहित ज्ञान सर्व विद्यांचा राजा, सर्व गुप्त गोष्टींचा राजा, अतिशय पवित्र, अतिशय उत्तम, प्रत्यक्ष फळ देणारे, धर्मयुक्त साधन करण्यास फार सोपे आहे आणि अविनाशी आहे. हे परमतपा, यावर सांगितलेल्या धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता मृत्यूरूप संसार चक्रात फिरत राहतात. जसे पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेले असते तसेच मी निराकार परमात्म्याने सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे. तसेच सर्व भूत माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत.
पण वास्तविक मी ज्याच्यामध्ये राहिलेलो नाही ती सर्व भूते माझ्या ठिकाणी राहिलेली नाहीत, परंतु माझी ईश्वरी योग शक्ती पहा की भूतांना उत्पन्न करणारा व त्यांचे धारण पोषण करणारा असूनही माझा आत्मा वास्तविकपणे भूतांच्या ठिकाणी राहिलेला नाही. जसा आकाशापासून उत्पन्न होऊन सर्वत्र फिरणारा महान वायू नेहमी आकाशातच राहतो, त्याचप्रमाणे माझ्या संकल्पाने उत्पन्न झाल्यामुळे सर्व भूते पण माझ्यातच राहतात असे समज. हे अर्जुना, कल्पाच्या शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो. आपल्या मायाचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूत समुदायाला मी वारंवार त्याच्या कर्मानुसार उत्पन्न करतो. हे अर्जुना, त्या कर्मात आसक्ती नसलेल्या त्या उदासीन प्रमाणे असलेल्या मज परमात्म्याला ती कर्म बंधनकारक होत नाही. हे अर्जुना, माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृती चरासह सर्व जग निर्माण करते, याच कारणाने हे संसार चक्र फिरत आहे. माझ्या परमभावाला न जाणणारा मूर्ख लोक मनुष्य शरीर धारण करणारा मला सर्व भूतांच्या महान ईश्वराला तुच्छ समजतात. अर्थात आपल्या योग मायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्य रूपात वावरणाऱ्या मला परमेश्वराला सामान्य मनुष्य समजतात. ज्याची आशा व्यर्थ, कर्म निरर्थक आणि ज्ञान फुकट आहे असे विक्षिप्त चित्त असलेले अज्ञानी लोक राक्षसी, असुरी आणि मोहिनी प्रकृतीचाच आश्रय करून राहतात. परंतु हे कुंतीपुत्रा, देवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूतांचे सनातन कारण आहे आणि अविनाशी अक्षर स्वरूपात जाणून आणून चिंतनाने युक्त होऊन निरंतर बसतात. ते दृढ निश्चयी भक्त निरंतर माझ्या नामाचे गुणाचे कीर्तन करीत माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात. तसेच वारंवार मला प्रणाम करीत नेहमी माझ्या ध्यानात मग्न होऊन अनन्य प्रेमाने माझी उपासना करतात. दुसरे काही ज्ञानीयोगी मज निर्गुण निराकार ब्रह्माची ज्ञान यज्ञाने अभेद भावाने पूजा करीतही माझी उपासना करतात आणि दुसरे काही अनेक रूपांनी असलेला मज विराट स्वरूप परमेश्वराची नाना प्रकारची उपासना करतात. स्त्री तज्ञ यज्ञ मी आहे, सर्मात्म यज्ञ मी आहे, पृथ्वी यज्ञ मी आहे, वनस्पती यज्ञ मी आहे, अन्न औषध मी आहे, मंत्र मी आहे, तूप मी आहे, अग्नी मी आहे, हवनाची क्रिया पण मीच आहे. या जगाला सर्वत्र करणारा मी आहे. या जगाला धारण करणारा, कर्मफल देणारा, आई वडील आजोबा जाण्याजोग पवित्र ओंकार, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, सर्व वेद, यजुर्वेद ते पण मीच आहे. प्राप्त होण्याजोगी परमधाम, भरणपोषण करणारा, सर्वांचा स्वामी, गुणांचा स्वामी, शुभाशुभ पाहणारा, सर्वांचे निवासस्थान, शरण जाण्याजोगा, प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा, सर्वांचे उत्पत्ती प्रलयाचे कारण, स्थिताला आधार, निधान, अविनाशी कारण पण मीच आहे. मी सूर्याच्या रूपाने उष्णता देतो, पाणी आकर्षण घेतो, त्यांचा वर्षाव करतो, सर्व काही मीच आहे. सर्व रूपांतरांमध्ये मी आहे असे समज. हे अर्जुना, मीच अमृत, मीच मृत्यू आहे आणि सत्य असत्य पण मीच आहे असे तू समज. तिन्ही वेदांतमध्ये सांगितलेली सकाम कर्मे करणारा, सोमरस पिणारे, पापमुक्त लोक माझी यज्ञाने पूजा करून स्वर्गाची इच्छाची प्राप्ती करतात, स्वर्ग लोकाची प्राप्ती करून घेतात. ते पुरुष आपल्या पुण्याईनेच फळ असणाऱ्या स्वर्ग लोकाला जाऊन स्वर्गात देवाचे भोग भोगतात, तो मीच आहे. ते त्या विशाल स्वर्ग लोकाच्या उपयोगात घेऊन पुण्याई संपल्यानंतर मृत्यू लोकात येतात. अशा रीतीने स्वर्ग प्राप्तीचे साधन असणाऱ्या तिन्ही वेदांतामध्ये सांगितलेल्या सकाम कर्माचे अनुष्ठान करून भोगाची इच्छा करणारे पुरुष वारंवार ये जा करीत असतात. अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्यू लोकात येतात. जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर भजत असतात, निरंतर चिंतन करीत असतात, माझे भागवत गीता निष्काम भावनेने ऐकतात, अशा भक्तांना मी नेहमी मीच त्यांचे सर्व पुण्य कमरून देतो आणि नित्य माझे चिंतन करणाऱ्याला माणसाचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो. त्यांचे जे कार्य आहेत ते मीच सिद्ध करून देतो आणि त्यांच्या भक्तांच्या सर्व इच्छा मीच पूर्ण करतो. हे अर्जुना, जे सकाम भक्त श्रद्धेने दुसऱ्या देवाची पूजा करतात तेही माझीच पूजा करतात. जे दुसरा देव आहे तो पण मीच आहे, पण माझे नाव अलग आहे, माझे नाव वेगवेगळे आहे, परंतु त्यांचे पूजन अज्ञानपूर्वक असते. कारण सर्व यज्ञाचा भोक्ता आणि स्वामी पण मीच आहे, पण ते मला परमेश्वराला तत्व जाणत नाही म्हणून पुनर्जन्म घेतात. ते जर मला समजून घेतील तर त्यांचा पुनर्जन्म होणार नाही. देवाची पूजा करणाऱ्या देवांना मिळतातच, पण पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात. भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात. माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात आणि मी त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. त्यांची प्रगती, यश, कीर्ती, मान सन्मान वाढवतो. त्यांना मी जाऊन मिळतो. माझे भक्त मला मिळतात. यामुळे तू माझे सर्व काही तू मलाच समज.
त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म सुद्धा होत नाही. जो कोणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, पाणी इत्यादी अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीचा निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमाने अर्पण केलेली ते पान, फूल मी सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीने खातो आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतो. हे अर्जुना, तू जे कर्म करतो, तू जे खातो आहे, जे हवन करतो आहे, तू जे दान करतो आहे, तू जे तप करतो आहे, ते सर्व मला अर्पण होणार आहे असं समज. अशा रीतीने ज्यामध्ये सर्व कर्म मला भगवंताला अर्पण होतात, अशा संन्यास योगाने युक्त चित्त असलेल्या तू शुभाशुभ फलरूप कर्मबंधनातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील, मला भेटशील. तू जे काही पूजा करतोय, पाठ कर्म करतोय, धर्म करतो आहे, जे पण पूजा, तप, हवन, जप, जे भागवत गीता श्रवण करत आहे, ते फक्त तू मलाच येऊन मिळशील. श्रवण केल्याने सुद्धा त्यांचा पुण्याईचा संचयीचा वाटा खूप प्रमाणात जास्त होऊन जाईल. तर सर्व काही मीच आहे असे ते अर्जुनाला सांगत आहे. मी सर्व प्राणी मात्रात समभावाने व्यापून राहिलेला आहे. मला न कोणी अप्रिय आहे ना प्रिय आहे, परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात, मी त्यांच्यामध्ये राहतो, त्यांच्या इच्छा प्रकट होतो, मीही त्यांच्या प्रत्यक्ष प्रकट होऊन त्यांना सर्व गुण संपन्न करून देतो, तर तो मीच आहे असे अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान सांगत आहे. जर एखाद्या अत्यंत दुर्विणीने सुद्धा अनन्य भावाने माझा भक्त होऊन मला भजेल, तो सज्जनच समजावा, कारण तो यथार्थ निश्चयी असतो. अर्थात त्याने ईश्वर भजनासारखे दुसरे काही नाही असे पूर्ण निश्चय केलेला असतो. तो तत्काळ धर्मात्मा होतो आणि नेहमी टिकणाऱ्या परमशांतीला प्राप्त होतो. हे अर्जुना, तू हे पक्के लक्षात ठेव. हे सत्य आहे की माझा भक्त नाश पावत नाही, तो मला येऊन मिळतो. हे अर्जुना, हे पक्के लक्षात ठेव. तो फक्त मलाच भेटतो, मी त्यांच्या इच्छा पूर्ण करतो, तर तो मीच आहे. हे अर्जुना, स्त्रिया, वैश्य, शूद्र तसेच पाप योनी अर्थात चांडाल योनी कोणीही असो, ते सुद्धा मला शरण आले असता तर मी त्यांना मोक्ष प्राप्त करून देतो. जो कोणी माझ्या पितरांच्या वेळेस 15 दिवसात हे कथा करत असतो, तर मी त्यांना मोक्ष प्राप्ती करून देत असतो. श्रवण सुद्धा करत असता तरी मी त्यांना मोक्ष प्राप्ती करून देतो, तर परमगतीलाच प्राप्त होतात. मग पुण्यशील ब्राह्मण, राजश्री, भक्त लोक मला शरण येऊन परमगतीला प्राप्त होतात. तर हे काय सांगावयास पाहिजे. म्हणून तू सुखरहित नाशवंत शरीराला प्राप्त होऊन मला माझेच भजन कर, माझ्यात मन ठेव, माझा भक्त हो, माझी पूजा कर, मला नमस्कार कर. अशा रीतीने आत्म्याला माझ्याशी जोड, परायण कर, तू मलाच प्राप्त होशील. जो कोणी या माझ्या अध्यायाची, जो कोणी हा माझा अध्याय श्रवण करेल, तर तो मलाच प्राप्त होईल, अशा या 9व्या अध्यायात सांगितलं आहे. तर इथे 9वा अध्याय समाप्त झाला आहे. अध्याय 10वा. श्री भगवान म्हणाले, हे महाभाव, आणखी माझे परमरहस्यमय आणि प्रभावयुक्त म्हणणे ऐक, जे मी अतिशय प्रेमी अशा तुझ्या हितासाठी सांगणार आहे. माझी उत्पत्ती अर्थात लीलेने प्रकट होणे ना देव जाणत ना महर्षी जाणत, कारण मी सर्व प्रकारचे देवांचे व महर्षींचे अधिकारण आहे. जो मला वास्तविक जन्मरहित अनादि आणि लोकांचा महान ईश्वर असे तत्व जाणतो, तो मनुष्यात ज्ञानी असणाऱ्या सर्व पापांपासून मुक्त होतो. निर्णय शक्ती अर्थात ज्ञान, असुमूढता, क्षमा, सत्य, इंद्रियनिग्रह, मनोनिग्रह, सुख दुःख, उत्पत्ती, प्रलय, भय, अभय, अहिंसा, समता, संतोष, तप, दान, कीर्ती, अपकीर्ती असे हे प्राण्यांचे अनन्य प्रकारचे भाव माझ्यापासूनच उत्पन्न होतात. 7 महर्षी, त्यांच्याही पूर्वी असणारे 4 सनकादिक असे स्वयंभू इत्यादी 14 मनु हे माझ्या ठिकाणी भाव असलेले सर्व माझ्या संकल्पाने उत्पन्न झालेले आहेत. कोणते? 7 महर्षी. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बी सांगितलेले होते. हे 7 महर्षी आणि 4 सनकादिक स्वयंभू 14 मनु हे सर्व विष्णू पुराणमध्ये येईल. पुढे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचा महिना असतो, त्यावेळेस विष्णू पुराण लावू आपण. त्यावेळेस आपल्यावर माता लक्ष्मी खूप प्रसन्न होईल. विष्णू पुराण आपण त्यावेळेस लावू. तर हे 7 महर्षी कोण आहेत? ज्यांनी शिवलीला अमृत हा कथासार 14 अध्याय या पृथ्वी तलावावर आणलेले आहेत स्वयं. कुठून? हे स्वर्गामधून स्वयंभू इत्यादी 14 मनु यांनी हे 4 सनकादिक यांनी हे शिवलीला अमृत कथासार यांनी आणलेले सप्तऋषींनी
म्हणून या शिवलीला अमृत अध्यायांना एवढं महत्त्व आहे. आणि साक्षात शिव परब्रह्म त्यांच्यामध्ये आहे. शिव विष्णू हे एकच आहे. शिवाला भजा तरी विष्णूला प्राप्त होणार तुम्ही, विष्णूला भजा तरी शिवाला प्राप्त होणार. कृष्णाला भजा तरी शिवालाच प्राप्त होणार तुम्ही, शिवला बी बदले तरी कृष्णालाच प्राप्त होणार. शिव विष्णू कृष्ण हे एकच आहे. कोणत्या बी देवाची पूजा करा तर दोघांनाच मिळेल आणि आपल्या इच्छा पूर्ण होतील. म्हणून दोघांमध्ये ते एकमेकांचे आराध्य देवता आहेत. आराध्य म्हणजे शिवजी हे रामाचे जप करत असतात निरंतर. शिवजी राम नाम या नावाचे जप करत असतात हमेशा, कायमस्वरूपी. राम राम. आणि विष्णू भगवान काय जप करतात? ओम नमः शिवाय. म्हणून तुम्ही विष्णूची पूजा करा, शिवाची पूजा करा, कृष्णाचे भागवत गीता ऐका, ते तुम्हाला एकाच ठिकाणी येऊन भेटणार आहे. तुम्हाला ह्या पूर्ण जीवनाचा सार याच्यात जर समजला असेल, एवढा खूप चांगल्या प्रकारे मी तुम्हाला सांगत आहे, समजला असेल तर तुम्ही स्वतः समजून जाणार की सर्व काही कोणता देव कोणत्यामध्ये आहे. आणि कोणत्या बी देवाची पूजा केली तर ते कृष्ण भगवानला, विष्णू भगवानला, शिवालाच अर्पण होणार आहे, असं ह्या भागवत गीतेमध्ये सांगितले गेलेले आहे. तर जे 7 महर्षी आहे त्यांची पूर्वी असणारे 4 सनकादिक, त्याचे स्वयंभू इत्यादी 14 मनू, या माझ्या ठिकाणी भाव असलेले ते सर्व माझ्या संकल्पनेने उत्पन्न झालेले या जगातील सर्व प्रजा त्यांचीच आहे, असे श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगत आहे. म्हणून हे सर्व अर्जुनाला संसार काय आहे त्याचा सर्व अर्थ सांगितला जात आहे. म्हणून शिवलीला अमृताच्या 14 अध्यायांमधून सर्व इच्छा पूर्ण करणारा 11वा अध्याय, त्याचीच वारंवार पठण श्रवण करत राहा. आणि असे हे अध्याय पण आले तरी या अध्यायांमध्ये सुद्धा असे अर्थ निघतात. तर हे अध्यायसुद्धा श्रवण करत राहायचे. जेवढे आपण ज्ञान भेटले तेवढे घेत राहिले म्हणजे आपली मन बुद्धी स्थिर होते. आणि आपले मन डोके शांत राहिले म्हणजे आपल्या इच्छा पूर्ण व्हायला मदत होते. आणि आपण परमात्म्याला लवकर जाऊन भेटतो आणि परमात्मा आपल्याला मिळतो. आपले मन शांत राहिले म्हणजे आपली परमात्म्याजवळ लवकर जाऊन आपण मनाची गोष्ट सांगतो, असे या श्री भागवत गीतामध्ये सांगितलेले आहे. तर हे जे 7 सप्तऋषी आहेत त्यांनी शिवलीला अमृत या पृथ्वीवर आणलाय. जो पुरुष माझ्या परमशौर्य रूप विभिताला आणि योग शक्तीला तत्व जाणतो तो स्थिर भक्ती योगाने युक्त होतो, यात मुळीच शंका नाहीये. मी वासुदेव सर्व जगाचा उत्पत्तीचा कारण आहे आणि माझ्यामुळे सर्व क्रियाशील होत आहे. मी जे पण क्रिया करत आहे ते माझ्यामुळेच होत आहे असे जाणून घे. श्रद्धा भक्तियुक्त असलेले बुद्धिमान भक्त मज परमेश्वरालाच नेहमी भजतात, तो मीच आहे. निरंतर माझ्यात मन लावणारे, माझ्यात प्राण्यांमध्ये अर्पण करणारे, प्राण्यांना जीवदान देणारे माझे भक्त माझ्या भक्तीच्या चर्चेने परस्परात माझ्या प्रभावाचा बोध करीत असतात. तसेच गुण प्रभावसह माझे कीर्तन करीत असतात, संतुष्ट होत असतात. तो मज वासुदेव नेहमी रममाण होत असतात, तो मीच आहे. तो नेहमी माझे ध्यान वगैरे मग्न झालेले आणि प्रेमाने भजणाऱ्या भक्तांना मी तो तत्वज्ञान रूप योग देतात, ज्यामुळे ते मलाच प्राप्त होतात. हे अर्जुना, ज्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात असलेला मी स्वतःच त्यांच्या अज्ञानाने उत्पन्न झालेला अंधकार प्रकाशमय तत्वज्ञान रूप दिव्याने नाहीसा करतो. अर्जुन म्हणाला आपण परमब्रह्म, परमधाम, परमपवित्र आहात. कारण आपल्याला सर्व ऋषीगण, सनातन, दिव्य पुरुष तसेच देवांचाही आदिदेव, अजन्मा, सर्वव्यापी म्हणतात. मग देवर्षी नारद, असित देवल, महर्षी व्यास तसेच सांगतात. आणि आपणही मला तसेच सांगत आहात. हे केशवा, जे काही मला आपण सांगत आहे ते सर्व मी सत्य मानतो. तुम्ही जे पण काही मला सांगत आहे की सर्व काही मी आहे, सर्व काही मी आहे, मी सर्व सत्य मानतो. पण आपल्या लीलामय स्वरूपाला ना दानव जाणत ना देव जाणत, या भूतांना उत्पन्न करणारे, या भूतांचे ईश्वर, हे देवांचे देव, या जगाचे स्वामी, हे पुरुषोत्तमा, तुम्ही सर्वच आपण आपल्याला जाणत आहात. म्हणून ज्या विभूतीच्या योगाने आपण या सर्व लोकांना व्यापून राहिला आहात त्या आपल्या दिव्य विभूतीने पूर्णपणे सांगायला आपणच समर्थ आहात. हे योगेश्वर, मी कशा प्रकारे निरंतर चिंतन करीत आपल्याला जाणावे? मला काही ते समजत नाही, तुम्हीच मला सांगा. मग आता आपल्याला जाणावे. आणि हे भगवान, आपण कोणकोणत्या भावात माझ्याकडून चिंतन करण्यास योग्य आहात? हे जनार्दना, आपली योगशक्ती आणि विभूती पुन्हाही विस्ताराने कारण सांगा. कारण आपली अमृतमयी वचने ऐकत असता माझी कानं तृप्त झाली, माझी आत्मा पवित्र झाली आणि मला अशी इच्छा होत आहे की अजून पुढे काय आहे. अर्थात ऐकण्याची उत्कंठा, अजून इच्छा, ईर्ष्या वाढून गेली आहे, अधिकच वाढत राहते. तुम्ही मला एवढा जीवनाचा सार संसार सांगत आहे, जीवन कसे काय आहे
तर माझी अजून इच्छा आहे की अजून पुढे तुम्ही सांगा की अजून काय आहे. ईश्वरभूत, देवाचे देव, जगाचे स्वामी, पुरुषोत्तमा, तुम्ही आपल्याला जाणत आहात, तर मला कसे काय मी अजून तुम्हाला जाणू. आणि तुम्ही समर्थ आहात योगेश्वर, मी कशापरे तुम्हाला निरंतर चिंतन करू हे मला समजत नाही. तर मी निरंतर तुमचे चिंतन कसे करू हे मला तुम्ही सांगा. अशी माझी उत्कंठा अधिकच वाढत राहते. श्री भगवान म्हणाले, हे कुरुश्रेष्ठा, आता मी ज्या दिव्य विभूती आहेत त्या मुख्य अशा तुला सांगेन, कारण माझ्या विस्ताराला शेवट नाही. हे अर्जुना, मी सर्व भूतांच्या हृदयात असलेल्या सर्वांचा आत्मा आहे. तसेच सर्व भूतांच्या आधी आणि मध्य अंत मीच आहे. आदितीच्या 12 पुत्रांपैकी विष्णू पण आणि ज्योतीमध्ये पण किरणांनी युक्त सूर्य मीच आहे. आदितीच्या पोटी श्री गणेशजी पण जन्माला आलेले होते. घोर वर्ष जंगलामध्ये आदितीने बी खूप एका पायाच्या अंगठ्यावर ओम गम गणपते या नामाचा मंत्राचा जप केला होता. आणि मग गजानन महाराज प्रसन्न झाले होते आणि आदितीच्या पोटी श्री गणेश सुद्धा जन्माला आलेले होते. ही कथा पण मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर आदितीच्या 12 पुत्रांपैकी विष्णू भगवान सुद्धा त्यांच्या पोटी जन्माला आले. 49 वासुदेवाचे तेज आणि नक्षत्राच्या अधिपती चंद्र मी आहे. वेदांतात सामवेद मी आहे. देवात इंद्र मी आहे. इंद्रियांमध्ये मन मी आहे. भूत प्राण्यांमधील चेतना मी आहे. जीवनशक्ती मी आहे. 11 रुद्रांमध्ये शंकरमध्ये सुद्धा मी आहे. आत्ताच तुम्हाला सांगितलं मी की विष्णुदेव, श्रीकृष्ण, शिव एकच आहे. तुम्ही कोणत्या पण देवाची पूजा करणार तरी एकाच ठिकाणी येऊन मिळेल. म्हणून शंकर सुद्धा रुद्रांमध्ये पण मीच आहे. यक्ष व राक्षसांमध्ये धनांचा कुबेर पण मीच आहे. कुबेरजींना आपण स्वामी कुबेरजींना बसतो, तो कुबेरजी पण स्वयं विष्णू भगवानच आहे. मी 8 वसूंमधला अग्नी पण मीच आहे. शिखरे असणाऱ्या पर्वतामध्ये सुमेरू पर्वत पण मीच आहे. पुरोहितामध्ये मुख्य बृहस्पती मला समज. हे पार्था, मी सेनापतीमधला स्कंद आणि जलाशयामधला समुद्र आहे. मी महर्षीमध्ये भृगू आणि शब्दांमध्ये एक अक्षर अर्थात ओंकार आहे. सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये जपयज्ञ आणि स्थिर राहण्यामध्ये हिमालय पर्वत पण मीच आहे. सर्व वृक्षात पिंपळ, आता पण मी तुम्हाला सांगितलं पा, आणि परत तेच वर्णन याच्यामध्ये आलं, पिंपळाची पूजा करा. आणि सर्व वृक्षांमध्ये पिंपळाच्या वृक्षामध्ये पण मीच आहे. देवर्षीमध्ये सुद्धा मीच आहे. आणि नारद मुनी पण मीच आहे. गंधर्वामध्ये चित्ररथ मीच आहे. आणि सर्व वृक्षांमध्ये सर्वात प्रिय वृक्ष पिंपळच मला प्रिय आहे. सिद्धांमध्ये कपिल मुनी मी आहे. घोड्यांमध्ये अमृताबरोबर उत्पन्न झालेला उच्चश्रवा नावाचा घोडा पण मीच आहे. श्रेष्ठ हत्तींमध्ये ऐरावत नावाचा हत्ती आणि मनुष्यांमध्ये राजा मला समज. मी शस्त्रांमध्ये व्रज आणि गायींमध्ये कामधेनू पण मीच आहे. शास्त्रोक्त रीतीने प्रजापतीचे कारण कामदेव आणि सर्पांमध्ये सर्पराज वासुकी मी आहे. मी नागांमध्ये शेषनाग आहे. जलांचरांमध्ये अधिपती वरुणदेव मी आहे. आणि पित्रांमध्ये पण मीच आहे. अर्यमा नावाचा पित्रांमध्ये अर्यमा नावाचा पित्तर मीच आहे. शासन करण्यामध्ये यमराज पण मीच आहे. मी दैत्यांमध्ये प्रल्हाद आणि गणांमध्ये करणाऱ्यांमध्ये समय मी आहे. तसेच पशूंमध्ये मृगराज सिंह आणि पक्ष्यांमध्ये गरुड मी आहे. मी पवित्र करणाऱ्यात वायू, शस्त्रधाऱ्यात श्रीराम मी आहे. तसेच माशांमध्ये मगर मी आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की तुम्ही शिवाची ओम नमः शिवाय, शिव कोणाला बसतात? श्रीरामाला. तसेच माशांमध्ये मगर आणि नद्यांमध्ये श्री भगीरथी गंगा पण मीच आहे. हे अर्जुना, सृष्टीच्या आधी आणि अंत तसेच मध्य मी आहे. मी विद्यातील ब्रह्मदेवा मी आहे. परस्पर वाद करणाऱ्यांमध्ये मी आहे. तत्वनिर्णयासाठी केला जाणारा वाद मी आहे. या मी अक्षरातील अकार समसांपैकी द्वंद्व मी आहे. अक्षय काल म्हणजेच कालाचर, महाकाल तसेच सर्व बाजूंनी तोंडे असलेले विराट स्वरूप, 10 स्वरूपांचे स्वरूप पण मीच आहे. धारण पोषण करणारे पण मीच आहे. सर्वांचा नाश करणारे, मृत्यू आणि जन्म देणारा मी आहे. उत्पन्न होणाऱ्याचे उत्पत्तीचे कारण मी आहे. तसेच स्त्रियांमध्ये कीर्ती, लक्ष्मी, वाणी, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा पण मीच आहे. अष्टलक्ष्मी मी आहे. तसेच गायन करणाऱ्या जोगी वेदांमध्ये मी, बृहस्ताम आणि छदांमध्ये गायत्री छंद मीच आहे. त्याचप्रमाणे महिन्यातील मार्गशीर्ष महिन्यात पण मीच आहे. तुम्हाला इतक्यातच सांगितलं विष्णू पुराण. मार्गशीर्षमध्ये आपण लावू
वर्णन पुढेच आलं. मार्गशीर्षमध्ये पण ऋतूंमधील पण मी वसंत, मार्गशीर्ष मीच आहे. मी कपट करणाऱ्यातील जुगार आणि प्रभावशाली पुरुषांचा प्रभाव मीच आहे. जिंकणाऱ्यांचा विजय, निश्चय लोकांचा निश्चय, सात्विक पुरुषांचा सात्विक भाव, अशा वासुदेव अर्थात मीच आहे. तुझा मित्र पांडवांमध्ये धनंजय म्हणजेच तू, मुनींमध्ये वेदव्यास आणि कवींमध्ये शुक्राचार्य कवी पण मीच आहे. दमन करण्याचा दंड म्हणजे दमन करण्याची शक्ती मी, विजयाची इच्छा करण्याची नीती मी आणि गुप्त ठेवण्यासारखे भावांचे रक्षण, मौन आणि ज्ञानवाण्यांचे तत्वज्ञान मीच आहे. आणि हे अर्जुना, जो सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण तोही मीच आहे. कारण जो चरातली एकही भूत नाही जे माझ्याशिवाय असेल. हे परमतपा, माझ्या दिव्य विभूतीचा अंत नाही. हा विस्तार तर तुझ्यासाठी थोडक्यात जी जी ऐश्वर्य शक्ती, ऐश्वर्ययुक्त, कांतीयुक्त आणि शक्तियुक्त वस्तू आहे ती तू माझ्या तेजाच्या आशिषांची अभव्य व्यक्ती समज. किंवा हे अर्जुना, हे फार फार जाणण्याचे तुला काय प्रयोजन आहे ते मी संपूर्ण जगाला आपल्या योगशक्तीच्या केवळ एका अंशाने धारण करून राहून राहिलेला आहे. तर मित्रांनो, इथे हा 10वा अध्याय समाप्त झालेला आहे. तर या सर्व 10व्या अध्यायांमध्ये संपूर्ण ज्ञान हे सर्व विष्णू भगवान वसुदेवचे संपूर्ण आलेले आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे माझे संपूर्ण अध्याय आवडले तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. शेअर केलेल्याचं पुण्य तुमच्या अकाउंटला जमा होईल. आणि कमेंट्समध्ये तुम्ही कुठून भागवद्गीता ऐकत आहात तर तुमच्या गावाचा प्राउडअप करून नक्की कमेंट्स करा. नाहीतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ते पण सर्व काही त्याच्या संपूर्ण श्रीकृष्ण भगवानच आहेत असं सांगितलेलं आहे. तर संपूर्ण जगामध्ये जो दिनचर्या करतो ते संपूर्ण मीच आहे. तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप सुद्धा केला तरी तेवढा जप तुमचा श्रीकृष्ण भगवानाला अर्पण होईल. म्हणून एक जप, एक कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.